छान दिसताय तुम्ही. राम राम रामकृष्ण हरी. तर आमच्या वत्सलाजी कशा दिसतायत? छान दिसतायत ना तुम्ही. गोऱ्या गोऱ्या आहे, मस्त आहे, छान आहे, छान दिसतात. अहो काय नाकाला नपर नपर. आमचं नाक बघा लांबसड काही, पण आमचा कलर बघा आला बघा, फोन आला लगेच. काय करायचं? चल मावशी. वत्सलाजी मी बसलो होतो गप्पा मारत. कसे मग वत्सलाजी? काय काय चाललंय? मस्त चाललंय गप्पा आमच्या. आम्ही गप्पा मारतो. खरंच म्हणजे मस्त वाटतं वत्सलाजीला पण आणि मला पण. बाकीचे बाहेर काही लोक आहेत त्यांच्याकडे बी जाऊया जरा गप्पा मारायला. जायचं का? जायचं. कशा दिसताय तुम्ही? छान छान दिसताय ना. आपण पण आहे ना नेहमी स्वतःला आरशात बघून छान म्हणायचं. मी कशी दिसते? छान दिसते. छान दिसते. चला बाहेर आपलं. कुंभार मॅडम आल्यात. काय घेऊन चाललाय? काकडी आणि गाजर. गाजर. हा ते काकडीला नाही बरं, त्याची साल काढा. हा साल काढून चिरीचे. हा आता चिरून ठेवू नका. आता नाही, संध्याकाळी. संध्याकाळी. मग संध्याकाळी खायची सोय केली आहे का ती? हा व्यवस्थित. बघा वत्सलाजी काय घेऊन चालले कुंभार? काकडी आणि गाजर. गाजर. चष्मा का नाही लावला नाही वत्सलाजी? लावला चष्मा. बघू दे इकडं, डोळे खा. दिसताय असंच. चाकू देऊन टाक माय. माझी माय चाकू वरी न्यायचा नाही. चाकू मी परत आणून देते तुम्हाला. कापून बघ आठवणी ना. नाही, आठवणीने आणून देते. रोज आणते. काल बी आणून ठेवला आणि आज लागतो. चाकू खाली घेऊन यायचा. हा लगेच जा वरती चला. सॉरी. हा काय म्हणलीस? सॉरी. सॉरी कशाबद्दल? आपण चुकलं, आपलं चाकू नेलं मग सॉरी म्हटलं म्हणजे बरं पडतं. वरी ठेवायचं नाही. कोणाला काय झालं कोणाच्या हातात नाही. मी चिरते आणि आणून ठेवते. कोणाला नाही देत बघा मॅडम. तेवढंच करा तुम्ही. शान्या तर शान्यानी घ्या आणि खाली आणून द्या. खाली आणून देते. जावा. हे चाललंय आमच्या इकडं. मोनाजीचं काय गाजर नीट कर, भाजीपाला. आमच्या मोनाजीचं 24 तास काम असतं भाजीपाल्याचं नीटनेटकं करणं. कारण का नीटनेटकं करतात माहितीये का? आता कशा पायी नीटनेटकं करताय? हा आता कधी येणार आहे भाजीपाला? हा काय नीट केले? गवार नीट केली का? सगळं रिकामं केले का कॅरेट? आता किती होती गवार? हा भोपळे आणि गवार तेवढंच होतं ना. हा राहू दे आता तेवढंच काहीतरी. आपला वापरून घ्यायची त्याला जरा, आहे का ना. मोठ्या धिंगाणा घालतोय माईसोबत. भामाजीला चालायला सांगितले जरा. चाल बाई म्हटलं. पक्ष्यांचा आवाज किती छान येतोय. मंदाई काय चाललंय? रामकृष्ण हरी काहीतरी म्हणावं. विठ्ठल 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 म्हणावं. काहीतरी म्हणावं. काय ग मंगलमावशी? आज जरा वेगळी शिस्त लावली आहे मी. म्हटलं जरा असं ताटं घेऊन तुम्ही उभा राहा बरं. म्हटलं जेवायला मी देते. काय होतं खाली बसतात आणि हिचं ताट तिचं ताट सरकावासारखी हे ते करतात. म्हटलं आज प्रत्येकाने जेवढं लागतंय तेवढं जेवण यायचं आणि इकडे येऊन जेवण घ्यायचं. तर आज बनवलेली आहे चपात्या तर बनवलेल्याच आहेत. पत्तागोबीची भाजी आहे, वरण आहे, शिरा बनवलेला आहे. आपणच बनवलाय आश्रमामध्ये कारण भरपूर दिवस झालं गोड नाही ह्यांना म्हणून. भात बनवलेला आहे. तर मंगलमावशी हसायला लागल्या म्हणजे मॅडमनी पहिल्यांदा असं काहीतरी केलंय म्हणून. हा का? सगळ्या म्हणजे हा ना. हा बरीच करायचं होतं मला. मग कर ना. भाजून ठेवले. आता ठेवले का वांगे भाजून? मग जा ना वैशालीकडे. ती वांगे घेऊन वैशालीकडे जा. त्याच्यात तुला काय तिखट मीठ काय काय टाकायचंय ते टाकून आण जा. जा. तर आज आमची पब्लिक बघा अशी थांबलेली आहे. आणि मला खरं तर वाईट वाटतं बरं हे असं थांबल्यावर. पण काय होतं मला म्हणजे बऱ्याचदा उष्ट ठेवतायत, काय काय करतायत. अक्काला खूप हसू येते. आईने आम्हाला आज असं शाळेतल्या लेकरासारखं उभं केले बघा. चला आजी खाली बसल्या. आणि हे बघा छकुले ना इकडे पडले. हे बघा इथं लागले छकुलेला. चष्मा घुसलाय बघू छकुले. थांब थांब. हे बघा छकुले ना, छकुलीचा हा चष्मा आहे ना इथं घुसलाय. आणि छकुली सारखी चष्मा घालते आणि अशीच छकुली तुझ्या बघ बरं ते चष्मा आणि डोळ्याला लय लागला असतं ना छकुले. काय झालं ती इथं बसती ना तर बसायला गेली तोंडावरच पडली. आणि मला सांगत नाहीत बरं. मला सांगत नाहीत काय झालेलं सांगत नाहीत. मला कोणी सांगितलं बरं? तू तर सांगितलं पण कलावती आल्याबरोबर खाली सांगितलं की छकुली आली आजीला काय. हळद भाजली मस्त. हा हळद भाजली वांगी.
खाली वांगी भाजून आणली. मस्तच वांगे भाजले बघा. छकुले छकुले वांग्याचं भरत करणारे. चटणी तेल व्यवस्थित वरचं अजून काढ. मीठ टाक. लाल तिखट वगैरे काय काय टाकायचं टाक. आणि काल होती सगळ्याला वाढ. आणू ना जावा. चला चला करून या. वैशाली आहे खाली. वैशालीला मागा काय पाहिजे ते. तर चला आता थांबणार आहे का थोडं. मग ती भरीत आणाल ना करून. बसताय का. आज माझे लेकरं सगळे ताट घेऊन फिरायला लागले जेवायला. बसा खाली. थोडं वांग्याचं भरीत आणू द्या नाहीतर मी वाढते. झालंय आता जेवायला वाढून. कुंभार मॅडम कधी येतात काय माहित. कला होती आजी तू इकडे बस ना. इकडे जागा आहे ना. कुंभारचं पण ताट खाली ठेव. बसा तिथं. कुंभार मॅडम कधी येतात काय माहित. आता वांग्याचं भरीत करायला खाली गेल्यात. आल्या आल्या आल्या. या या आणलं का बनवून. छान. सगळ्याला द्या थोडं थोडं चमच्याने. हा पाण्याचा ग्लास घ्या. कलावती ताट माग घ्या. द्या सगळ्याला चमच्याने. चुलीत वांगे भाजलेत. लाल मिरचू ते टाकून. कमी टाकले का मिरचू जरा कुंभार. होय का. कुठं ठेवायचं आता. हा घ्या. त्या पत्तागोबीच्या सरकवून भाजीला त्याच्यात वांग्याचं भरीत घ्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळमामाच्या नावाचं शांत असतं दुपारी. एवढी काय घाई नसते काय नाही. मस्त राहतात आपलं आपलं. इकडं पण व्यवस्थित सगळं. आता हे जरा महाग नीट केलं होतं. परत एकदा अजून नीट करावं. इथं थोडेसे बटाटे आहेत. भाजी बटाट्याची वगैरे करतो ना आपण सारखं. हे मच्छरसाठी लावले. फॅन लावला थोडंसं. काय होतं पावसामुळं जरा भिंतींचा वास येतो. दुसरं काय नाही. हळू. कुणाला लागला ठसका. हा तुला लागला. दमानी जेव दमानी जेव. नानू कशी झोपले. त्या खड्ड्यात मान टाकून दिले नानून. मी सांगते दुपारचं फॅन लावत जावा घरात म्हणून. काय सुशाला मावशी कसं झालंय वरण. चांगलं झालं. ती गोड खा. शिरा खा आधी. शिरा खा शिरा. तुझं तोंड आले ना म्हणून तुला तिखट भाजी दिली नाही मी. जवळ घे ताट. जवळ घे. हा घे जवळ. काल तर खूप जुलाब म्हणजे काय नावच नाही जुलाबाचं आहे का नाही. आज तरी बरी झाली जरा व्यवस्थित झाले. हा कुंभार मॅडम चांगलं झालंय का. मस्त झाला. वांगे आली ना की भरीत करायचं आणि खायचं. पण आळ्या बघून आम्हाला दाखवायचं. आम्हाला दाखवायचं. निघू का मी आता. निघू. मला पण भूक लागल्या तुमचं बघून. जेवू. कुणाला काय पाहिजे का. चला सगळं जेव. कधी तर म्हणत जावा आई आमच्यापाशी इथं जेवत जावं म्हणून. हा अजून एका दिवशी करू पिठलं. हा आमच्या बरोबर बाहेर ना. इथं कधी म्हणत नव्हतो मी जेवा म्हणून. कशी बोलते छगली. आता बसा. चला. हो का. पाऊस चालू झालाय माहिती का. दुपारचाच टाइम आहे. 2-2:30 वाजलेत वाटतं. घड्याळाकडे काही बघितलं नाही मी. पण पाऊस चालू झाला दुपारी. आपल्या किचनमध्ये खालच्या गळत नाही एवढं. पण चुलीला आसरा केलेला आहे काही ना काहीतरी. सरपण पण ठेवलेलं आहे वाळलेलं. म्हणजे भिजलेलं सरपण चुलीला पेटणार नाही नाही का. जरी पाऊस आला तरी आपल्याला तिथं स्वयंपाक करता येतो बसून 2 माणसांना. असं आहे. आता पांढरं शुभ्र आभाळ झाले मस्तपैकी. पाऊस आणि वातावरण वेगळंच झालंय सगळं. आज जरा पडलाय बाबा पाऊस.